मिरज मतदारसंघासाठी तब्बल 162 कोटींचा विकास निधी मंजूर. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची माहिती. मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून तब्बल 162 कोटी 48 लाख 29 हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली. ते मिरज येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निधीतून मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या विकास कामांना गती मिळणार आहे. राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या रुंदीकरणासह सुधारणा, ग्रामीण भागातील रस्ते विकास यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच मौजे लिंगनूर येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभामंडप, स्वच्छतागृहे, पेविंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते आणि विद्युत रोषणाई यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. मिरज शहरातील किसान चौक येथे 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. यासोबतच कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेद्वारे आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी या भागातील वंचित क्षेत्रांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच बनेवाडी योजनेद्वारे बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून भोसे तलावात कायमस्वरूपी पाणी भरण्याची योजना राबवण्यात येणार आहे. मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ आणि वड्डी या 7 गावांना उपसा सिंचन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे 100 विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग महाविद्यालय आणि वसतिगृह उभारण्याचाही समावेश या निधीत आहे. तसेच मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील रस्त्यांचे डांबरीकरण आणि MIDC परिसरातील रस्ते सुधारणा यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान मिरज पंचायत समितीतील निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार खाडे यांनी सांगितले की भाजपचे संख्याबळ असतानाही चुकीच्या पद्धतीने निवड झाली असून याबाबत चौकशी सुरू आहे. लवकरच पंचायत समितीत भाजपचाच सभापती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज मला सांगायला अभिमान वाटतो, आनंदी वाटतो. जगाच्या पाठीवर एवढं युद्धाचं थैमान घातलेलं आहे आणि थैमान घातल्यानंतर काहीतरी देशावर आपला परिणाम होईल असे म्हणणारे काही व्यक्ती डिझेल मागेल, महागाई वाढेल किंवा लॉकडाऊन होईल, हे होईल, ते होईल, ते होईल. पण मी आज अभिमानाने सांगतो, आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं कौशल्य त्यांनी वापरलं आणि आखाती देशातून पण ऑइल आणि गॅस ह्याचे टँकर आपल्या देशात कसे येतील ह्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला यश आलं. आज कोरड्याचे टँकर आले, गॅसचे टँकर आले. त्यामुळं मी सांगू इच्छितो की देशामध्ये कुठेही गॅस आणि डिझेल पेट्रोलची कमतरता भासणार नाही. त्यामुळं जनतेने कुठल्याही अफवावर बळी पडू नये. मी माझ्या वतीनं, माझ्या तालुक्याच्या वतीनं, माझ्या जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. आज अधिवेशन संपल्यानंतर आपली कायमची एक प्रेस घेतो आपण आणि ती प्रेस यासाठी असते की ह्या अधिवेशनच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती पैसा विकासासाठी आणला ह्याची एक प्रेस असते. ती प्रेस आज इथं संपन्न होते. त्या प्रेसमध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आज जवळजवळ 168 कोटी 48 लाख 29 हजार रुपये आपण आपल्या मतदारसंघात आणले. आम्ही प्लॅन केला होता की आपण ह्या थोडंसं शासनाची परिस्थिती खराब असेल त्यामुळे पैसे कमी मिळतील, पण तरी आम्ही टार्गेट धरलं की 51 कोटी आपल्याला आपण घेऊन जायचं विकासाच्या माध्यमातून. पण ह्या एवढे पैसे मिळतात ह्याचा अर्थ असा आहे की आता महाशासनाची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे कोणी म्हणून कर्जबार झाले, पैसे नाही आहेत, विकास होत नाही असं कोणी म्हणण्याचा काही अर्थ राहत नाही आहे. कारण आज मिरज मतदारसंघामध्ये एवढा 162 कोटी रुपये येत आहेत. यासाठी निश्चितच विकासाला परत चालना मिळालेली आहे, विकासाला पैसा मिळायला लागलेला हे आपण घरी धरतो. त्यामुळं आता महाशासनाची आणि देवेंद्र भाऊ आता फायनान्स मिनिस्टर आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आता कंट्रोलमध्ये सगळी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे विकास थांबणार नाही आणि महाराष्ट्र कुठं थांबणार नाही.